बहुत बड़ा सीन हो गया. कडवा काम. अशा प्रकारे माझी चप्पल वाहत गेलेली आहे. बडा खतरनाक वाला धुका पडा आहे भैरो. काय बघा ताई माझी अप्पा एका भर पावसात. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज पटोला. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन खतरनाक आणि ॲडव्हेंचरने भरलेल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जात आहोत तालदुर्गडावर आणि तुम्ही बघू शकता माझ्या हातात हेल्मेट आहे. माझी स्लिपर 50वाली आणि आपण हेल्मेट घेऊन पण चाललेले आहेत. त्याचे रिझन एक खतरनाक आहे ते मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो. बहुत खतरनाक वाला रस्ता आहे आणि हे बुलेट ट्रेनचं काम चालू आहे. त्याच्यामुळे आपली गाडी अर्ध्या रस्त्यात अडकलेली आहे. म्हणून आपण जवळजवळ 2 किलोमीटर चालत जाते. बहुत बडा सीन हो गया. आणि इकडे 9:30 वाजलेले आहेत आणि आपण जाणार पालघरला. जवळजवळ 1.5 तासाचा रस्ता हाच आहे आणि ट्रेकिंग आहे ती वेगळी. बघूया आपली केवढी काशी निघणार आहे. फायनली स्टॉपवर एंट्री मारलेली आहे. आता लोक आपल्याला हसत असतील हातात हेल्मेट घेऊन. विदाउट बाईक कुठे चाललेलं आहे. देखते क्या होता है. अरे भाई, अरे गाडी अशी ठेवली आहे. आमचा करण भाई भेटलेला आहे. मला कळवली लिफ्ट येणार आहे. अरे गाडी तरी ठेवलेला आहे हे साईडला. आमच्या स्टॉपवरून बाईकपर्यंत चालत जाताना आपल्या शाळेतला मित्र करण ह्याने आपल्याला बाईकपर्यंत लिफ्ट दिली आणि आपण आपल्या हायाबुजापर्यंत पोहोचलो. फायनली आपली हायाबुजाजवळ आपण आलेले आहेत. आपल्या मित्रानेच आपल्याला सोडलेलं आहे. ते बघू शकता आपली हायाबुजा, खतरनाकवाली हायाबुजा. ज्यामुळे आपली गाडी इथे अडकलेली होती त्याचं रिझन दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट थांबा. आपली गाडी पण किक स्टार्ट आहे. त्याच्यामुळे आपले घोडे आले. घोडे हे बघा, हा बुलेट ट्रेनने केलेला रस्ता आहे. ही मेन मोरी होती आमची, इथून बुडालेली आहे आणि रस्ता केलेला आहे आणि फक्त 2 पाईप टाकलेले आहेत. घोडे आले घोडे. ह्या पावसामुळे आपण 2 आठवडे काय ट्रेकिंग केली नाही. पण नाही, आज आपण एक निश्चय केला होता की किती पाऊस असला तरी आपण आज आपला ट्रेक कंप्लीट करणार आहे. आमचा सकाळ आहे ईस्ट वेस्ट ब्रिज. तो दिसायला एकदम खतरनाक दिसतो, मस्त दिसतो, पण ॲक्च्युली तुम्हाला दाखवतो काय आहे. आता ते मोठे पडलेले आहेत आणि त्याच्यावर टाक्या टाकलेल्या आहेत. ऑलरेडी अरुंद असलेत रस्ता आणि त्याच्यात एवढे मोठे खड्डे आणि खड्ड्यात कोणी अडकला तर डायरेक्ट ट्रॅक. बडा खतरनाक वाला धुका पडा आहे भैरो. आणि इथे आपल्याला काय दिसेल का माहिती नाही. समोर ऐशप्पा झाडं बिडं पडलेले आहेत आपल्या ह्या घाटामध्ये. चांदीवाडी सफाळे घाट पूर्ण चकाच्या कचाकाच आणि रस्त्यावरून पण पाणी जात आहे. पुरा कोहरामध्ये काय भाई लोग. आणि या कोहऱ्यामध्ये आपल्या बाईकला इंडिकेटर पण नाही आहेत, फॉग लाईट पण नाही आहे. कोणी जर समोरून आला तर आपल्याला आपण आंबू जंबू चपल. आणि आपली हायाबुजा 4थ्या गेअरवर कधी गुडगुड 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 करत आहे. कारण की आपल्या हातात आणि इमर्जन्सीमध्ये आपण एक गेअर तर चेंज केलेला आहे. नाहीतर आपण पळलेलो असतो कारण आपल्या हातात गोप्रो आहे. नशीब त्याला स्टिक नाही आहे, नाहीतर आपण आपडलो असतो या खड्ड्यामध्ये. बघा कसे खड्डे आहे. डाबूक डुबुक डाबूक डुबुक डाबूक डुब डाबूक डुबुक. काय बघा ताई माझी अप्पा कशा भर पावसात पाणी भरायला जात आहेत. तिथून बाटली घेऊन. आपण उन्हाळ्यामध्ये बाटला भरून ठेवतो, बघा पावसाळ्यातून बाटल्या भरून ठेवतो. असं आहे आपल्या गावाकाळातून. पावसाळ्यात पण हाल, उन्हाळ्यात पण हाल. क्या करे भाई क्या करे. अपना नसीब ही गांडू तो क्या करेगा पांडू.
कालदूर गडाच्या पायथ्याशी पोचल्यावर आपल्याला असं समजलं की रेड अलर्ट असल्यामुळे आपल्याला ट्रेक करता येणार नाही आणि म्हणूनच आपण वाघोबा घाटात असलेल्या वॉटरफॉल जवळ थोडा वेळ घालवला आणि आपण आपल्या मामाच्या गावाला म्हणजे तांदुळवाडी ह्या गावात कोसबा खायला जायचा प्लॅन केला. इतक्यात मामाच्या गावातली टीम कोसबा आणायला जात असताना आपण त्यांना जॉईन झालो आणि आता आपला पुढचा ब्लॉग फुल गावठीमध्ये होणार होता. यात ओढ्यातून चालत जायची सवय नसल्याने आपल्या जोडीला एक कांड होणार होता. अशा प्रकारे माझी चप्पल वाद गेलेली आहे पण अरे अडकले वाटतं. हा 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 मोरो माझी 50 वाली चप्पल. आपल्या निखिल भावाने लगेच ॲक्शन घेऊन आपली वाहत चाललेली चप्पल लगेच आणून दिली. ती काय ते बरीच आहे वरती. इतक्यात आपण कोसबाच्या झाडाजवळ पोचलो आणि अनिल मामा अगोदरच झाडावर चढून कोसबा तोडायला लागला होता. तोंडाला पाण्याला आंबोट निखिल चढल. यार मामाश्री कोसबा खायलोय. तिकडूनच आपले मामाश्री म्हणजेच निखिलचे पप्पा कडवे करवंद खणायला आले होते. ती करवंद खणायची प्रोसेस बघायला मी पण त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांनीही लगेच ती कशी खणायची ते समजावून सांगितले. काय करायला लावलाय. कडवे कांद्याची ओली दाखव. कान खत्री र बरंच प्रेम वाटतं जमा. नांगाव ग नांगाव बाई. निकला बारगन का सही. कांद कांद आमचं कांद कडवा कांद. एक बिजा कडवा कांद परत लावायचा. हो परत होतो का तो. हा सही नाही त्याच्या वर्षी समजत ताण्यावर्षी. हा ताना पाहिजे यो ताना ये नाही का यो कोलान आहे यो ताना यो काय ताना मध्ये परत होता मुलं वाढतात. हा मुला आला भारी. ह्या कंदमुलांची चव कडवट असून ही आयुर्वेदिकरित्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. हे खाण्यायोग्य होण्यासाठी ह्याला पहिला बॉईल केले जाते आणि नंतर बारीक चिरून त्याला राखाडी लावून परत एकदा बॉईल करायला लागते. एक उकल आल्यावर त्याची राखाडी काढून चवीनुसार मीठ टाकून तिसऱ्यांदा चांगला बॉईल करायला लागते. त्याच्यामुळे त्याचा कडवटपणा काही प्रमाणात कमी होतो. हा ये पण घे याला ओळखून दोन तीन निघलं एकदाच 2-3 निघलं. कडवं कांद तो मोठा वाटतं. आमच्या तुलच्या मामाने आम्हाला दाखवलेले कसे कडवे कांद आहेत कसे असतात ते खणून दाखवलेत. आता आपण जाऊ कोसबा खायला. हा आला खत्री जमा केल्यान. कुठं
आपण कंदमुळांची प्रोसेस बघण्यात बिझी असताना तिकडे सर्व कुसबं पाडून झालेली होती. कोसम हे फळ चवीला आंबट गोड असून ही फळे पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात. ह्याच्यात ज्या फळाला जेवढे जास्त काटे तेवढी कमी आंबट आणि जेवढी कमी काटे तेवढे जास्त आंबट असतात. अरे उतरलास. एका बाजूला आपल्या मामांनी खणलेले कांदे धुवायला लावले होते आणि दुसऱ्या साईडला कोसबांचं वाटप चालू झालेलं होतं. भेटीन ती आपली का? ज्याला जितकी मिळतील तेवढी सर्व कोसबं त्याची, असा इथे नियम होता आणि आपल्याला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हते. पण मी पाहुणा असल्यामुळे त्यांनी त्यांच्या वाट्याची पण मला थोडी कोसबं देऊन टाकली. आजचा कॅन्सल झालेला ट्रेक अशा एका सुंदर आठवणीत बदलला. पुन्हा लवकरच भेटू एका नवीन प्रवासात. त्यासाठी तुमच्या भावाला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि कॉमेंट नक्की करा. काय सांगतो चिंबोऱ्या आणल्या, चिंबोऱ्या नाही मिळत, न्यूट्यान. अशा प्रकारे आमचा मामा तिकडे लागलेला आहे म्हणून आम्ही ह्याच्यातून पळालेलो. उसका वीडियो नहीं देखा ना.